वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आता वाजलेत रात्रीचे 10 आणि आम्ही गावी चाललो आहे विकेंडला. तर असंच अचानक, कारण खूप दिवस झाला आम्ही गावी गेलो नाही आहे, त्यामुळे आता आम्ही असंच गावी चाललो एक दिवसासाठी. उद्या लगेच रिटर्न पण येणार आहे. तर आताच आम्ही बॅगा वगैरे पॅक केल्या आणि आता खाली गाडी काढतो. तर चला आपण जाऊया. 5-6 वाजेपर्यंत पोहोचू पण आम्ही गावी. मम्मी पण कामावर गेले, तिला मी आत्ताच सांगितलं आम्ही गावी निघालो. तिला मी कालच बोलली होती आम्ही गावी जाणार आहे. मग आवडून सगळं रेडी ठेवलं. तर आता आम्ही निघतोय. तर चला. व्हिडिओ येत नाही नीट माझ्याकडून. आता आम्ही जस्ट निघालो. आता आम्ही जाणार आहे सेक्टर 16ला आमच्या मामींना घ्यायला आणि मग तिकडून तसंच गावी निघणार आहे. नाही, नेरूळला मामांना घेणार आहे आणि मग जाणार आहे. AC लावली आहेस का रे तू? लावले. गरम किती होतंय. हाय कर. कुठे चाललो आपण? आंबाकडे गावाला. अजून बाय बड देव पकड कशी पडते. बाबाचा व्हिडिओ बघ. वाटलं होतं सॅटर्डे आहे म्हणून ट्रॅफिक वगैरे असलं घाटात वगैरे, तर पुढे जाऊन मी ट्रॅफिक चेक केलं, बट काय ट्रॅफिक वगैरे नव्हतं. म्हणून पटपट अशी गाडी दिशेने चालवली आणि घाटात पोचलो. तर घाटात पाऊस होता नॉर्मल आणि धुकी खूप होती, जास्त धुकी होती. म्हणून झोपायचं पण वाटत नव्हतं, कारण की भीती वाटत होती. विशाल गाडीच म्हणजे त्याला सवय नाही ॲक्च्युली, धुकी होते म्हणून भीती वाटत होती. तिकडे मामी झोपले होतं, फक्त आम्ही जागे होतो. तर त्यानंतरला पटपट असं गेलो आणि चहा प्यायचा होता. विशालला झोप आली होती त्याला, कारण की सॅटर्डेला सुट्टी होती म्हणून तरी काही झोपला नव्हता तो आणि अचानक जायचं ठरलं. म्हणजे म्हटलं सुट्टी तर जाऊया. तर मग अचानक निघालो म्हणून त्याची झोप पूर्ण झाली नव्हती. त्यामुळे भीती पण वाटत होती की मी झोपले आणि पटकन त्याचा पण डोळा लागला तर म्हणजे बोलत नव्हतो, पण गाडीत सगळे शांत होते म्हणून. आणि आता आम्ही आलो आहे पुण्यात. अजून 4-4:30 तरी वाजतील पोचायला. मायरा इथे झोपले, सगळे झोपलेत पण झोप येत नाही आहे. भीती वाटते विशालला झोप आली तर चुकून डोळा वगैरे लागला तर. काय शक्ती तुम्ही मला शिकवलं हे बोलतोय काय डोक्याची वाट लावतो. पुण्यात खेड शिवापूर इथे चहा वगैरे पिलो आणि नंतर मायरा उठली होती. पण मायराची अशी काही मस्ती चालू होती गाडीमध्ये, पूर्ण वेळ मस्ती करत होती ती गाडीमध्ये. तर एन्जॉय पण होत होता, म्हणजे ती झोप येत नव्हती मेन म्हणजे ती मस्ती करत होती म्हणून. आणि ती लास्टपर्यंत काही झोपली नाही, गावी पोचेपर्यंत जागीच होती पूर्ण रोडमध्ये पुण्याच्या नंतर. तर तिला सांगत होती मस्ती करू नको, कारण की तिला लाईट चालूच ठेवायची होती, बट पुढे त्रास होत होता गाडी चालवायला. पण तरी पण ती काय ऐकतच नव्हती, मस्ती चालूच होती तिची. आणि आम्ही फायनली मामीला त्यांना सोडलं आणि आम्ही आमच्या घरी जाण्यासाठी निघालो होतो. तुम्ही बघू शकता सकाळचा व्ह्यूज किती छान आणि भारी आहे, मस्त वाटतं. 8, 9, 10,
वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आज आहे दुसऱ्या दिवशीची गावची सकाळ. तर आता जस्ट आमचा नाश्ता वगैरे झाला आणि विशालवरती झोपायला गेला. तोपर्यंत म्हटलं जेवण वगैरे बनवून घेते. तर इकडे आमटी फोडणीला टाकले आणि भाकरी बनवायच्यात. आणि मायरा खेळते अजून पण. तर पटपट असं जेवण वगैरे बनवते आणि परत आम्हाला मामांना भेटायला परत त्यांच्या घरी पण जायचं आहे. तिकडून आल्यानंतर बाकीचे कामं करून लगेच मुंबईला पण रिटर्न निघायचं. तर त्यामुळे पटपट आवरून घेते. खूप झोप पण आले, थकल्यावानी पण झालं, पण काय पर्याय नाही आहे आमच्याकडे. तर तो उठतपर्यंत सगळं जेवण कपडे वगैरे आवरून घ्यायचं. चला बघत राहा लास्टपर्यंत नक्की ब्लॉग. तरी मायरा झोपली आणि आता आम्ही निघालो तिथे आत्मलिंग मठात आल्यानंतर त्यानंतर चिलोब्याला पण जायचं होतं, म्हणजे ग्रामदैवत आहे. तर आम्ही असं एक तिकडे पोहोचलो आणि आम्हाला गणपती बसवायचं होता म्हणून जरा इन्क्वायरी पण केली महाराजांकडे. तर सगळं डन आहे, म्हणजे सगळं छान आहे बोलल्यात, ते बसवू शकतात. त्यासाठी मग आम्ही इकडे आलो आणि सगळं पाय वगैरे पडलो. नंतर चिलोबाईच्या मंदिरात पण गेलो होतो. म्हटलं आता आलो आहे तर पाय वगैरे पडून जावं. तर नंतरला तिकडे गेलो आणि मस्तपैकी दर्शन केलं. आणि मायरा घरी एकटी झोपली होती म्हणून पट सगळं दर्शन वगैरे केलं आणि आम्ही रिटर्न निघालो आमच्या घरी.